फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. शैक्षणिक चालू घडामोडी पार्ट 6 यामध्ये सर्वांचं आज आपण या ठिकाणी स्वागत करूया. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये 30 क्वालिटी क्वेश्चन्स आपण या ठिकाणी करंट अफेअर संदर्भात बघणार आहोत. थोडेसे क्वेश्चन्स हे MPSC टाईप आहेत आणि थोडे डीपमध्ये सुद्धा आहेत, परंतु त्याचा आढावा आपण जर घेतला तर तुमचं एक स्पष्ट चित्र शैक्षणिक चालू घडामोडीच्या संदर्भात तयार होईल आणि आपल्या समूह साधन केंद्र समन्वयक या परीक्षेच्या तयारीसाठी सुद्धा तुम्हाला एक आत्मविश्वास आणि चांगल्या पद्धतीने त्या विषयी विचारले जाणारे काही करंट्स अफेअर्स कशा पद्धतीचे असतात हे सुद्धा या ठिकाणी लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, तर या ठिकाणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि जुने असाल तर इतरांना शेअर करा, कारण यूट्यूबच्या ॲनालिटिक्समध्ये व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या भरपूर आहे, परंतु सबस्क्रायबर्स या ठिकाणी कमी आहेत. तर सबस्क्रिप्शन केलं तर खूप चांगल्या पद्धतीने आम्हालासुद्धा एक थोडीशी प्रेरणा आपल्याकडून मिळेल आणि या ठिकाणी चांगल्यात चांगलं मटेरियल तुमच्यासमोर घेऊन येण्यासाठी आम्हालासुद्धा या ठिकाणी थोडंसं मोटिवेशन मिळून जाईल. तर या ठिकाणी पहा, मेंबरशिप आपल्या चॅनलची जॉईन करू शकता. त्या ठिकाणी यामध्ये तुम्हाला नोट्स PDF स्वरूपामध्ये सुद्धा मिळतील. जर तुम्ही एक्झाम ओरिएंटेड सिरियस असाल कुठल्या एक्झामसाठी तर KPच्या म्हणजेच शिक्षण विभागामध्ये समूह साधन केंद्र समन्वयक या अंतर्गत जी भरती होणार आहे त्या संदर्भात तुम्हाला PDFs आणि त्या ठिकाणी सिलेबस वाईज व्हिडिओ हे पाहता येतील. ठीक आहे, तर आपल्या टॉपिककडे आपण जाऊया. ह्या गोष्टी आपण यापूर्वीसुद्धा पाहिलेल्या आहेत आणि तुम्ही त्या नक्कीच फॉलो करू शकता. तर बघा, पहिला प्रश्न आहे, NEP 2020च्या 5 वर्षाच्या आढाव्यात 15 ते 16 वर्षाच्या शाळेबाहेर असलेल्या मुलांचे प्रमाण 2018मध्ये 13.1% 2024मध्ये साधारणतः कितीपर्यंत कमी झाल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. निश्चितच 13.1% या ठिकाणी टक्केवारीचं प्रमाण हे कमी असणार आहे. 7.9% या ठिकाणी त्याचं प्रमाण झालेलं आहे. पुढचा आहे क्वेश्चन, NEP अंमलबजावणीत निष्ठा या कार्यक्रमाअंतर्गत 2020 आणि 20 ते 24 दरम्यान साधारणतः किती लाख शिक्षकांना प्रशिक्षण दिल्याचा उल्लेख आहे. ओके, यापूर्वीच्या क्वेश्चन्समध्ये आपण किती शिक्षकांना प्रशिक्षण करण्यात येणार आहे असं सांगितलेलं होतं. यामध्ये 2020 ते 24मध्ये निष्ठामध्ये NEP अंमलबजावणीमध्ये किती जणांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे, तर 12.97 लाख शिक्षकांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. NEP 2020 अंमलबजावणीसाठी तयार केलेल्या स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड ॲश्युरन्स फ्रेमवर्क SQAF कोणत्या डेटाबेसचा आधार घेतला जातो. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, तर आता या SQAFचं जर आन्सर बघितलं तर UDAS+ हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. पुढच्या नंतर 2024-25मध्ये केंद्राने किती नवीन केंद्रीय विद्यालय केंद्राने किती नवीन केंद्रीय विद्यालये स्थापन करण्यास मंजुरी दिल्यामुळे KVS विस्ताराबद्दलच्या बातम्या आलेल्या आहेत. आता 24-25मध्ये केंद्राने जवळपास या ठिकाणी 85 KVS या ठिकाणी नव्याने स्थापन करण्याचे मंजुरी दिलेली आहे. पुढचा प्रश्न घ्या, 2024-25च्या शिक्षण योजनांच्या आढाव्यानुसार समग्र शिक्षा अंतर्गत कोणत्या घटकाला सर्वाधिक निधीचा वाटा मिळाल्याचे नमूद केलेले आहे. तर 24-25मध्ये सर्वाधिक वाटा हा पायाभूत सुविधा आणि इक्विटी उपक्रम याच्या संदर्भात देण्यात आलेला आहे समग्र शिक्षामधून. PM श्री योजनेखाली 2025पर्यंत प्रत्यक्ष कितीपेक्षा जास्त शाळांची निवड अपग्रेडसाठी झाल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. तर त्यामध्ये 6448 शाळा अपग्रेड करण्याचे म्हणजे शाळांची निवड, किती शाळांची निवड करण्यात आलेली आहे, तर त्यामध्ये 6448 शाळांची निवड करण्यात आलेली आहे. आता 6 चौक 24 आणि 24ची दुप्पट 48 अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो त्याला. ठीक आहे, पुढे 2024-25मधील अहवालानुसार PM पोषण योजनेत कोणता नवीन भर विशेषत्वाने टाकलेला आहे. फक्त अंडी पुरवठा, पॅकेज रेडी टू ईट अन्न, स्कूल न्यूट्रिशन गार्डन्स अँड मील क्वालिटी सुधारणा आणि फक्त दूध पुरवठा. तर यामध्ये 7चं जर आन्सर बघितलं आपण 7 क्वेश्चन्सचं, तर स्कूल न्यूट्रिशन गार्डन्स म्हणजेच त्या ठिकाणी आपण त्याला परसबाग असं सुद्धा म्हणूया. परसबाग व मील क्वालिटी म्हणून सुद्धा त्या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकतो. हे कशा अंडर आहे,
PM पोषण योजने अंडर. ठीक आहे. पुढे स्टेट स्कूल स्टँडर्ड अथॉरिटी SSSA ही संकल्पना नेप 2020मध्ये का महत्त्वाची मानली जाते? हा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे यामध्ये. आता स्टेट स्कूल स्टँडर्ड अथॉरिटी, तर यामध्ये स्टेट स्कूल स्टँडर्ड अथॉरिटीमध्ये शाळांची गुणवत्ता नियंत्रण व तृतीय पक्ष मूल्यांकनासाठी हे महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न बघा. 2024मध्ये प्रसिद्ध झालेल्या ASER म्हणजेच असर या ग्रामीण रिपोर्ट किती टक्के विद्यार्थी इयत्ता 2चा गद्य पद्य वाचू शकतात? सरकारी शाळांसंदर्भात आहे असरचा अहवाल. या अहवालानुसार 23.4% विद्यार्थी इयत्ता 3मधील 23.4%, इयत्ता 2चा म्हणजे बघा इयत्ता 3चेच विद्यार्थी इयत्ता 2चा गद्य पाठ वाचू शकत नाहीत. गद्य म्हणजेच काय असतो? आपला जो धडा असतो किंवा चॅप्टर असतो तो त्या ठिकाणी वाचू शकतात, म्हणजे 23.4. आणि गणितामध्ये बघितलं होतं आपण त्या ठिकाणी कालच्या सेटमध्ये मागील पाठामध्ये 25%च विद्यार्थी त्या ठिकाणी लर्निंग आउटकम गेन करणारे आहेत इयत्ता 8वीमधील. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. मिशन अंकुर हा FLN संबंधित उपक्रम कोणत्या राज्यांनी पायलट म्हणून सुरू केल्याचा उल्लेख NEP अहवालामध्ये प्रगती अहवालामध्ये आहे? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आपण नोट डाऊन करून घ्यायचा आहे. मिशन अंकुर कशा संदर्भात आहे हा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर हा प्रश्न जो म्हणजे हा प्रायोगिक तत्वावर मध्य प्रदेश आणि गुजरात यांचा पायलट प्रोग्राम NEP अंतर्गत तयार करण्यात आलेला आहे. कोणता आहे तर मिशन अंकुर आहे. आणि मिशन अंकुर म्हटलं की त्या ठिकाणी लक्षात घ्या मध्य प्रदेश आणि गुजरात. पुढचा प्रश्न आहे. NEP 2020नुसार 3 ते 6 वर्षांच्या बालकासाठी युनिव्हर्सल प्री प्रायमरी एज्युकेशन साध्य करण्याचे लक्ष्य मूळतः कोणत्या वर्षापर्यंत ठेवलेले आहे? NEP 2020नुसार. आता ॲक्च्युली या ठिकाणी 3 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी युनिव्हर्सल प्री प्रायमरी एज्युकेशन 2025पर्यंत साध्य करण्याचं लक्ष त्या ठिकाणी ठेवले गेलेले आहे NEP 2020 अंतर्गत 3 ते 6मध्ये. ओके. आता यामध्ये पुढे शिक्षण क्षेत्रीय फ्रेमवर्कचे नाव काय आहे डिजिटलायझेशन करण्याच्या ह्याच्यामध्ये? तर नॅशनल डिजिटल एज्युकेशन आर्किटेक्चर्स या ठिकाणी NDEAR असं राष्ट्रीय फ्रेमवर्कचं नाव त्या ठिकाणी आहे. शिक्षण क्षेत्रातील डिजिटलायझेशनसाठी तयार करण्यात आलेले आहे NDEAR. ठीक आहे. पुढे 24-25मधील स्ट्रेथनिंग इंडिया एज्युकेशनल लँडस्केप या PIB दस्तऐवजानुसार म्हणजेच प्रेस इंडिया ट्रस्टनुसार जर बघितलं आपण तर दस्तऐवजानुसार उच्च शिक्षणातील पेटंट फायलिंगमध्ये HEISचा वाटा 25% झाला. म्हणजे कशाच्या बाबतीत? स्ट्रेटनिंग इंडियाज एज्युकेशनल लँडस्केपच्या बाबतीमध्ये. तर एकूण पेटंट फायलिंग कितीच्या आसपास होते? आता हा थोडासा डीपली क्वेश्चन्स आहे, त्यामुळे त्यामध्ये तुम्ही एक क्वेश्चन हा या ठिकाणी पहा आणि लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. यामध्ये पेटंट किती फायलिंग झालेले आहेत असं त्या ठिकाणी विचारलेलं आहे एज्युकेशनच्या बाबतीमधलं. तर त्या ठिकाणी 92,168 पेटंट त्या ठिकाणी फायलिंग झालेले आहेत. युनेस्को ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट 2024-25मध्ये भारताच्या कोणत्या योजनांना विशेष सकारात्मक उदाहरण म्हणून त्या ठिकाणी नमूद केलेले आहे? म्हणजे 24-25मध्ये बघा रिपोर्ट जो आलेला आहे एक GEMR म्हणजे काय आहे ते काही कंपनीचं नाव नाही. ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट युनेस्कोतर्फे मध्ये भारताच्या कोणत्या योजनाचा विशेष सकारात्मक उदाहरण म्हणून त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे? त्याचं समग्र शिक्षा आणि निपुण भारत या कार्यक्रमांना किंवा या योजनांना एक पॉझिटिव्ह एक्झाम्पल्स म्हणून ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट सिस्टीममध्ये करण्यात आलेलं आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स फॉर क्वालिटी एज्युकेशन संदर्भात भारताने 2030पर्यंत कोणत्या क्षेत्रात मोठी प्रगती करणे आवश्यक असल्याचे UN रिपोर्टमध्ये नमूद केलेले आहे? सिंपल क्वेश्चन आहे, पण तुम्हाला या ठिकाणी पर्याय पूर्ण पाहावे लागतील. फक्त उच्च शिक्षण, फक्त तांत्रिक शिक्षण, फाउंडेशनल लर्निंग, सेकंडरी कम्प्लिशन दोन्ही आणि फक्त ऑनलाईन शिक्षण. त्यामध्ये फंडामेंटल किंवा फाउंडेशनल लर्निंग हे महत्त्वाचं आहे आणि सेकंडरी कम्प्लिशनसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रायमरी शिक्षण तसेच त्यामध्येच पुढे माध्यमिक शिक्षणसुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे पायाभूत शिकणं आणि माध्यमिक शिक्षण त्यामध्ये आलेलं आहे. प्रश्न 16वा बघूया. 2024मध्ये भारताने कोणत्या देशाबरोबर इंडिया
EU हायर एज्युकेशन पार्टनरशिप मजबूत करण्याबाबत MOU केला. आता हे 2024चं आहे, कारण 2024-25 संपत आलेला आहे, परंतु 2024मधला हा क्वेश्चन आपण त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक हायर एज्युकेशनच्या बाबतीमध्ये भारताने कुठल्या देशासोबत मेमोरंडम केलेला आहे, म्हणजेच एक करार केलेला आहे. ठीक आहे, तर मेंबर ऑफ युनियन्स म्हटल्यासारखं. आता यामध्ये भारत देशाने आपल्या हे युरोपियन युनियन्स आहेत, बहुदेशीय म्हणजेच युनायटेड युरोपियन्स युनियनमध्ये युरोपियन युनियन जे आहे त्यांच्यासोबत हे केलेलं आहे, टायअप केलेलं आहे. विक्टोरिया युनिव्हर्सिटी ही ऑस्ट्रेलिया यांनी 2026 पर्यंत भारतात कॅम्पस सुरू करण्याची घोषणा कोणत्या शहरासाठी केलेली आहे? तर यामध्ये कॅम्पस सुरू करण्याची सेवा मुंबई या शहरामध्ये करण्यात आलेली आहे. विक्टोरिया युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलिया या ठिकाणावरची आहे. 2025मध्ये कोणत्या IITला अंबा ॲक्रेडिटेशन AMBA ॲक्रेडिटेशन मिळाल्याने व्यवस्थापन शिक्षणातील गुणवत्ता चर्चेत आलेली आहे? 2025मध्ये कोणत्या IITला? ठीक आहे, तर हे सर्वात महत्त्वाचं आहे. या अगोदरच्या क्वेश्चन्समध्ये सुद्धा आपण कुठल्या कुठल्या IITsला काय काय दर्जा दिलेला आहे ते बघितलेलं आहे. आणि शक्यतोवरती करंट अफेअर्स अशी गोष्ट आहे की ती वारंवार रिपीट पाहावी लागते. त्यामुळं करंट अफेअर्स प्लेलिस्ट त्या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या खाली आपल्याला मिळेल, किंवा प्रयाग इन्स्टिट्यूटच्या पेजवरती तुम्ही आलात तर तुम्हाला त्या ठिकाणी ती पाहायला मिळेल. त्याचा पूर्णपणे फायदा हा त्या ठिकाणी करून घ्या. नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी उत्तर जर काढलं असेल तर पहा. याचं उत्तर जर आपण बघितलं तर यामध्ये IIT खडगपूर हे याचं आन्सर आहे. अंबा ॲक्रेडिटेशन या ठिकाणी म्हटलं की IIT खडगपूर हे लक्षात ठेवा. पुढे UDAS प्लस 2023-24च्या डेटानुसार भारतामध्ये शालेय शिक्षणातील ग्रॉस एनरोलमेंट रेशो GER 1 ते 8 साधारणतः किती टक्क्यांच्या आसपास आहे? तर ग्रॉस एनरोलमेंट रेशो जो आहे हा 97% आसपास आहे, पहिली ते 8वीचा. नॅशनल अचिव्हमेंट सर्वे म्हणजेच NAS 2024 नुसार साधारणतः किती विद्यार्थ्यांवर होणार असल्याचे शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेले आहे? हा प्रश्न रिपीट झालेला आहे आपला. 23 लाख विद्यार्थ्यांवरती नॅशनल अचिव्हमेंट सर्वे हा या ठिकाणी करण्यात येणार आहे. 2025पर्यंत भारतात एकूण किती नवीन केंद्रीय विद्यालय मंजूर किंवा घोषित करण्याचा आकडा वाढवलेला आहे? तर निश्चितपणे हा सुद्धा क्वेश्चन आपण थोडासा डबल घेतलेला आहे. 85 नवीन KVS त्या ठिकाणी तयार होणार आहेत. AI इनेबल्ड पर्सनल लर्निंग व अडॅप्टिव्ह असेसमेंट हे कोणत्या धोरण रिपोर्ट्समध्ये विशेषतः भविष्यातील शिक्षणाचे दिशानिर्देशक म्हणून वापरले गेलेले आहे? काय आहे तर ते AI इनेबल्ड पर्सनलाइज्ड लर्निंग. ठीक आहे, तर याचं उत्तर जर बघितलं आपण तर NEP 2020 प्रगती आढावा 2025. ठीक आहे, हे सुद्धा आपण पहिल्या आपल्या काही क्वेश्चन्समध्ये डिस्कस केलेलं आहे. राष्ट्रीय बालदिन 14 नोव्हेंबर 2025 निमित्त कोणती घोषणा शिक्षण मंत्रालयाने विशेष करून केलेली आहे? आता हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येण्यासारखा आहे. तर राष्ट्रीय बालदिन केव्हा असतो? 14 नोव्हेंबर रोजी असतो. आणि त्याचा आन्सर जर बघितलं तर सर्व शाळांमध्ये बालसभा किंवा करिअर काउन्सिलिंग ड्राईव्ह ही घोषणा शिक्षण मंत्रालयाने केलेली आहे. पुढे 2024मध्ये नॅशनल एज्युकेशन डे म्हणजेच 11 नोव्हेंबर निमित्त प्रमुख भर कोणत्या विषयावर होता 2024मध्ये? तर तो भर होता इन्क्लुझिव्ह अँड इक्विटेबल एज्युकेशन अँड NEP अंमलबजावणी. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे वन नेशन वन स्टुडंट ID या संकल्पनेमागचा मुख्य उद्देश काय आहे? आता स्टुडंट ID म्हटलं की तुम्हाला लक्षात आलंच असेल, पहिले स्टुडंट ID कसा होता आणि आताचा PEN परमनंट एज्युकेशन नंबर म्हणून एक आलेला आहे. त्यातच पुन्हा एक अपार ID म्हणून सुद्धा आलेला आहे आता. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीतच आहेत, परंतु त्यावर्षी वन स्टुडंट ID ही जी संकल्पना आहे किंवा याचा मूल उद्देश आहे तो शालेय ते उच्च शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांचे ॲकॅडमिक डेटा एकत्रित करणे हा सर्वात महत्त्वाचा आहे. त्यामध्येच अपार ID सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतोय. नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क्स बघा, आता अपार ID सारखंच आहे हे. नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कमध्ये शालेय कौशल्य उच्च शिक्षण क्रेडिट्स एका प्रणालीत आणण्याचा उद्देश काय आहे? तर हा उद्देश काय असणार आहे? तर बहुपातळी प्रवेश निर्गमन व आजीवन शिक्षण सुलभ करणे.
म्हणजे एक विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्याचा पूर्ण डेटा संकलित एकाच ठिकाणी तुम्हाला मिळेल, तो कुठल्याही ठिकाणी गेला तरी. पुढे नंतर 25-26 पासून बहुतांश राज्य बोर्डांनी कोणता बदल स्वीकारायला सुरुवात केलेली आहे. तर 25-26 पासून आता पहा, हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे करंट क्वेश्चन आहे. वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा, त्यामध्ये मॉड्यूल सेमिस्टर लाईक असा बदल त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे राज्य बोर्डांनी. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला स्कूल हेल्थ अँड वेलनेस प्रोग्राम, त्यामध्ये आयुष्यमान भारत हेल्थ अँड वेलनेसमध्ये शाळातील कोणत्या जोडीला हेल्थ अँड वेलनेस ॲम्बॅसिडर म्हटलेले आहे. हेल्थ अँड वेलनेस ॲम्बॅसिडर. मग त्यामध्ये स्कूल हेल्थ अँड वेलनेस प्रोग्राममध्ये आयुष्यमान भारत अंतर्गत हेल्थ अँड वेलनेस प्रोग्राममध्ये आपण जर बघितलं याचा आन्सर, तर एक पुरुष व एक महिला शिक्षक यामध्ये हेल्थ अँड वेलनेस ॲम्बॅसिडर म्हणून घेतलेले आहेत. पुढे डिजिटल शिक्षणाच्या दृष्टीने नॅशनल ई विद्या उपक्रम अंतर्गत किती TV चॅनल्स 1+1 चॅनल संकल्पनेसाठी राखीव आहेत. म्हणजे नॅशनल ई विद्या उपक्रम. ठीक आहे. तर हा ई विद्या उपक्रम अंतर्गत जो आहे तर TV चॅनल्स 1+1 चॅनल संकल्पनेसाठी राखीव आहे. त्यामध्ये सी त्याचं उत्तर आहे, म्हणजेच 32 चॅनल्स त्या ठिकाणी संकल्पनेसाठी राखीव आहेत. 2025पर्यंत स्किल इंडिया अंतर्गत शाळा स्तरावर कोणत्या प्रकारच्या व्होकेशनल कोर्सेसला विशेष प्राधान्य दिले जात आहे. तर त्यामध्ये 2025पर्यंत स्किल इंडिया अंतर्गत शाळा स्तरावरती व्होकेशनल कोर्सेस, कोणते व्होकेशनल कोर्सेस घेण्यात आलेले, त्यामध्ये स्थानिक रोजगार अभिमुख म्हटलं तर ॲग्री आहे, टुरिझम आहे, रिटेल्स आहे, हेल्थ केअर आहे, इत्यादी प्रोग्राम त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. PDF ज्यांना हवी आहे त्यांनी मेंबरशिप जॉईन करा. मेंबरशिप जॉईन केल्यावरती आपणास कम्युनिटी टॅबमध्ये जायचं आहे आणि कम्युनिटी चॅनल पेजच्या, ठीक आहे, कम्युनिटी टॅबमध्ये गेल्यावरती तुम्हाला मेंबर्स ओनली पोस्टमध्ये व्हॉट्सअपची लिंक तुम्हाला दिसणार आहे. ती लिंक तुम्ही टच करून जॉईन करून घ्यायचं आहे. जॉईन केल्यावर तुमचं नाव आणि तुम्ही त्या ठिकाणी जॉईन झालेलं एक सिग्नल जरी दिलं किंवा हाय जरी केलं तरी तुम्हाला या संबंधित आत्तापर्यंतच्या पेपर 2 संदर्भात महत्त्वाच्या नोट्स, क्वालिटी नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी व्हॉट्सअपवर मिळणार आहेत. निश्चितच तुमच्या ज्ञानात त्याद्वारे भर पडणार आहे. त्यामुळे कुठेही न जाता या ठिकाणी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत किंवा गरजू स्पर्धकांपर्यंत तुम्ही नक्कीच शेअर करा आणि तुम्हीसुद्धा स्वतःसुद्धा एक चांगल्या मार्गाने चांगलं यश मिळावं यासाठी आमच्यासोबत राहा. आमचं मोटिवेशन कमेंट्स करून मेन्शन करा. नक्कीच तुमच्या कमेंट्सवर आम्ही या ठिकाणी काय करूया, विचार करून आमची टीम त्या ठिकाणी नक्कीच कंटेंट लवकरात लवकर तयार करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तर अशाच पद्धतीने भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.